नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर टायटल वाचलेलंच आहे. तर आज खास हा व्हिडिओ अशा माझ्या मैत्रिणींसाठी, अशा माझ्या बहिणींसाठी ज्या घरात आहेत, हाऊसवाईफ आहेत किंवा मुलांमुळे बाहेर जॉबला जाऊ शकत नाही, त्यांना काहीतरी अर्निंग सोर्स पाहिजे किंवा काहींना की त्यांच्या इकडच्या ज्या महिला त्यांच्यासाठी काय करायचं आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण त्याआधी प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज जाऊन एक सबस्क्राईब करा किंवा फेसबुकला जर बघत असाल तर फॉलो करा आणि आवडलं तर लाईक करा आणि नक्कीच शेअर करा. तर चला, जास्त वेळ घेत नाही मी तुमचा. थोडीशीच व्हिडिओ बनवते, पण ती प्लीज शेवटपर्यंत बघा. कारण की कसं असतं, कधी कधी काही व्हिडिओ असे असतात ना की आपल्या आयुष्यात येतात आणि ते आपल्याला फायद्याचे ठरतात. म्हणजे नकळतच जर ही व्हिडिओ जर कोणाच्या गरजेसाठी गेली तर मला पण तेवढं बरं वाटेल की ती तुमच्यापर्यंत पोहोचली. म्हणजे मी जर बनवली ही व्हिडिओ तर त्याचं काहीतरी मला फळ मिळेल. कारण की व्हिडिओ आपण ह्याच्यासाठीच बनवतो की एकमेकांना मदत झाली पाहिजे. तर ही व्हिडिओ मी अशा माझ्या मैत्रिणींसाठी आणली की त्या मुंबईत राहतात. मुंबईमध्ये म्हणजे कुठे ठाण्यापासून तर मुंबईपर्यंत जिथे कुठे तुम्ही राहत असाल, ट्रेननी प्रवास करणं तुम्हाला जिथून पॉसिबल असेल 1-1.5 तासाच्या अंतरावर, 2 तासाच्या अंतरावर त्यांच्यासाठी आहे. कारण की सगळ्याच जणी अशा म्हणजे व्हिडिओ सर्च करत असतात यूट्यूबवरती वगैरे की त्यांना घरी राहून काहीतरी काम पाहिजे. आणि आत्ता कामाचे एवढे कॉम्पिटिशन वाढलेत की बाहेर पण लोकांना कामं मिळत नाहीत, तर घरी तर म्हणजे बेकार सिच्युएशन चालू आहे. सो मी 10 वर्षापूर्वी जे काम चालू केलं होतं, म्हणजे जर माझ्या जुन्या व्हिडिओ मला वाटतं एवढ्या क्लिअर पण नाही आहेत, कारण की ती खूप मी अगोदरच्या व्हिडिओ बनवलेल्या आहेत. सो मी माझी जर्नी जेव्हा चालू केली होती, माझी पहिली मुलगी, जी मोठी मुलगी आहे ती मला झाल्याच्यानंतर 1 वर्षाची झाल्यानंतर पुन्हा माझं बाहेर पडायचा डिसिजन चालू झाला आणि मी गेलेसुद्धा होते. पण त्यावेळेला मला जमलं नाही बाहेर जाताना. कुठेतरी आपल्याला परत ते अटॅचमेंट असतं आणि मुलांसाठी म्हणून आपण सगळं स्टॉप करतो. म्हणजे गरज पण आहे आणि आपण बाहेर पण जाऊ शकत नाही. अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा आपण येतो त्यावेळेला कुठे ना कुठेतरी आपण हातपाय हलवतो किंवा हातपाय मारतो. सो माझंही तसंच झालं की माझ्यापुढे ऑप्शन नव्हता, मला बाहेर पडायचं नव्हतं आणि मला असं काहीतरी पाहिजे होतं की मी ते घरातून करू शकत होती आणि माझ्या एरियातल्या ज्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी पण मला काहीतरी करायचं होतं. तर अशा वेळेला मी सगळीकडे अशी सर्च करत होते. म्हणजे जसं की आत्ता त्या टायमिंगला म्हणजे 10 वर्षापूर्वी यूट्यूबला एवढं सर्च करणं इतकं काही नव्हतं. म्हणजे तेव्हा कदाचित 10-12 वर्षापूर्वी एवढा भारीतला पण मोबाईल नसेल माझ्याकडे की त्याच्यावरती मी सर्च वगैरे केलं असेल. मग त्यावेळेला असंच म्हणजे ओरली मी शोधायची कुठे कामं भेटत आहेत काय. मग आता मुंबई म्हटल्यानंतर मस्जिद, भुलेश्वर इकडे मोठी मोठी मार्केट आहेत. मग त्या मोठ्या मोठ्या मार्केटमध्ये जायचं की बाबा तुमच्या इथं जो होलसेलमध्ये जो माल बनवून येतो तो कुठून येतो, ते बनवायला कुठेतरी लेडीज लागतात, त्यांना बायका लागतात, महिला लागतात. मग तिथून कॉन्टॅक्ट आम्ही विचारलं की कसं भेटेल, काय भेटेल. तर 1-2 जणं तिथून पण मिळाली. माझी वेण्यांची हेअर प्रोसेस कामं होती, वेण्यांची कामं होती, दरवाजाला जी तोरणं लावायची कामं असतात, लटकनची कामं असतात. म्हणजे मुंबईत राहणाऱ्या महिलांना ऑलमोस्ट माहिती असतील. आता मलाडमध्ये बरेचशी ज्वेलरीची कामं चालतात. त्यामुळे वेस्टर्न लाईनला जेवढी राहणारी महिला आहेत त्यांना कामाची काही गरज पडत नाही, कारण की त्या मलाडवरून त्यांची घरगुती कामं आणून चांगलं बऱ्यापैकी इन्कम कमवतात. प्रॉब्लेम कुठे येतो, या साईडला सेंट्रल लाईनला म्हणजे ठाणा वगैरे ह्या साईडला प्रॉब्लेम येतो, तिकडे कामं मिळत नाही. पण असं काही नसतं, शोधल्यावरती तर देव पण मिळतो. तर कामं काय चीज आहेत. तर मी असं शोधत शोधत एकदा माझ्या बहिणीकडे गेली होती. म्हणजे जस्ट माझं एक टीचरचा जॉब होता, तिथे मी इंटरव्ह्यू द्यायला गेली होती आणि माझा तिथे इंटरव्ह्यू झाला होता आणि मला त्याने लगेच उद्यापासून जॉईनिंग करायला सांगितली होती. सकाळची माझी शिफ्ट होती, म्हणजे ती सकाळची शाळा होती, लहान मुलांचीच होती. आणि लकीली म्हणजे माझं DED काय झालं नाही आहे, पण तरी पण एक इंटरव्ह्यूच्या बेसवरती त्यांनी मला सिलेक्ट केलं. म्हणजे ते पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की त्यांनी मला सिलेक्ट केलं. सो तिथे माझा तिथे माझा इंटरव्ह्यू झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी मला लगेचच बोलवलं जॉबसाठी. आणि मग मी माझी बहीण जवळ राहत होती. सो म्हटलं चला आता इथे आले तर तिला भेटून जाते. तर तिच्या इथे गेली. तर ती चाळीतच राहते. सो तिच्या इथे जाताना ना खालती एक माणूस, त्याच्या घरामध्ये खूप साऱ्या राख्या होत्या. म्हणजे असं खूप मोठे असे हे लावलेले होते, राख्यांचे ढिगारे लावले होते. सो मी बघितलं, म्हटलं मला पण ते छान वाटलं बघताना, कारण की पहिल्यापासून क्रिएटिव्हिटी म्हणजे असं ह्या सगळ्या गोष्टी मला आवडायच्या बघायला, बनवायला वगैरे. तर मी तिला जाऊन विचारलं घरी, तिचंच वरती तिथे रूम होता. म्हटलं तिथे खालती काय चालू आहे. तर ती बोलली की अशी अशी कामं मिळतात आमच्या इथे. तो एक भैया आहे UPचा, तो तिकडून घेऊन येतो आणि ते बायकांना सगळ्यांना देतो. तर तिला म्हटलं ते मला देतील का कामं.
तर ती म्हटलं देतात ना, ते सगळीकडे देतात, चल मी तुला घेऊन जाते. तर तिथून माझी घरी कामं करण्याची जर्नी स्टार्ट झाली. सो पहिल्यांदा त्यांना मी विचारलं, तर त्यांनी मला थोडंसं दिलं, ते राख्या बनवायला दिल्या. मग मी आमच्या चाळीमध्ये आले, इथल्या बायकांना दाखवलं. ऑब्व्हियसली जर मला ₹10 मिळतात, तर मला समोर ₹8 सांगायला पाहिजे. कारण की मी त्यांना जर आणून कामं देते, तर ₹2 जर मला त्याच्यामागे सुटले नाही, तर त्याला काहीच मतलब नसतं. म्हणजे बिझनेस म्हणजे बिझनेस आणि रिलेशन म्हणजे रिलेशन हे ठेवायला पाहिजेच आहे. तर मी मग असंच चालू केलं, की मला तिकडून ₹10 मिळाले, तर ग्रोसमागे तर मी ₹8 द्यायची. असं करत, करत, करत माझं 1-1.5 वर्ष मस्तपैकी राख्यांमध्ये चालू झालं. आणि मला सांगण्याचं हेच तात्पर्य आहे, की तुम्हाला जर या साईडला कुठे राहत असाल आणि तुम्हाला घरी माल बनवायला पाहिजे असेल, तर सायनला तुम्ही बघू शकता, केळी वखार आहे सायनला. तिथे ऑलमोस्ट सगळे UP बिहारवालेच आहेत आणि तिकडे सगळे राखी मॅन्युफॅक्चरिंगवाले आहेत. म्हणजे राखी बनवायला माल मिळतो, लटकनचा माल मिळतो. तुम्ही त्या एरियामध्ये गेलात ना, एवढा काही मोठा एरिया नाही आहे. सायनला उतरून स्टेशनला केळी वखार म्हणून तिथे गेलात आतमध्ये, तर तुम्हाला सगळे तिकडे राखीवाले मिळतील. कोणालाही विचारलात की ते राखीचा माल बनवायला कुठे मिळेल, तुमच्याकडे जर 10, 20, 25 लेडीज असतील, तर तुम्ही त्यांना सांगून आरामात ते लोकं कामं देतात आपल्याला करायला, तिकडून आणायची. जर समजा त्यांनी एक ग्रूस म्हणजे 144 राख्या, ते जर त्याने आपल्याला बनवायला दिल्या, समजा ₹20 दिले, तर आपण समोरच्यांना ₹15 द्यायचे. कारण की आपल्याला आणणं जाणं आणि आठवड्याभराचा 10-15 दिवसाचा माल एकदाच घेऊन यायचा आणि जेव्हा बनेल तेव्हा एकदाच द्यायचा. फक्त एवढंच असतं की ती लोकं आपल्याला वजनाने देतात, तो समोर वजनाने द्यायचा असतो, प्रॉपर तेवढंच समोरच्याकडून घ्यायचं असतं. म्हणजे रिस्क पण असते, तेवढी जिम्मेदारी असते. लेडीज लोकं काय लोकं त्यातलं अर्धमुर्ध सामान इकडे तिकडे मिसिंग करतात, कोण काय देतच नाही. तर या कामामध्ये पण रिस्क असते. बट आता ऑप्शन दुसरा नसेल तर हे एकदम बेटर काम आहे. सो मला असं वाटतं की तुम्ही एकदा ट्राय करा. जर सेंट्रल लाईनला राहणाऱ्या असाल, तर सायनला जाऊन तुम्ही ट्राय करा. तिथे कामं मिळतात, बऱ्यापैकी चांगली मिळतात. म्हणजे लटकनची, तोरणची आणि राख्यांची कामं मिळतात. आणि आय थिंक म्हणजे रक्षाबंधन झाल्यानंतर 2 महिने फक्त ब्रेक असतो, नाहीतर 10 महिने ती कामं चालू असतात. माझ्याकडे सध्या चालू होती. आत्ता माझ्याकडे कंदील पॅकिंगची कामं चालू आहेत. तसंच ह्याची जे दिवाळीची पावलं असतात त्याच्यावरती जी स्टोन लावायची कामं असतात. म्हणजे अशी बरीचशी कामं चालू आहेत. पण म्हटलं चला तुमच्यापर्यंत एक जागा मी शेअर करते, पण तुम्हाला त्याच्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला पण सर्च करावं लागेल आणि तिथपर्यंत पोहोचावं लागेल. कारण की मी सुद्धा सुरुवात केली त्यावेळेला मला तर एवढा ॲड्रेस सांगायला पण कोण नव्हतं. ते पण मी स्वतः शोधत गेली होती. कोण नाही कोणतरी वाटेत आपल्याला मिळतं की आपल्याला त्या जागेपर्यंत पोहोचवणारं असतं. सो इकडच्या असाल तर नक्की हे करा. मी तुम्हाला अजून काय ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल की तिथून कशी कामं मिळतात तो. कारण की एकच व्हिडिओ आपण खूप मोठा करू शकत नाही. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि तुमच्या कामाचा नसेल, म्हणजे तुम्ही जर तिथल्या जवळपासच्या नसाल, कुठे गावी वगैरे राहत असाल, पण तुमच्या मैत्रिणी बहिणी जर इकडच्या असतील तर त्यांना शेअर करा. म्हणजे हा व्हिडिओ त्यांच्या कामाला उपयोगी पडेल. तो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र.